आमदार अजय चौधरी आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काल देखील मुंबईकरांचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रीपेड मीटर संदर्भातचा विषय मांडला होता। आज देखील औचित्याचा मुद्दा म्हणून तुम्ही मालमत्ता करासंदर्भात मुद्दा मांडला होता। वारंवार जे आहे ते मुंबईकरांच्या हिताचे मुद्दे जे आहेत ते तुम्ही सभागृहामध्ये घेताय, काय सांगाल? मुंबईतला मूळ मुंबईकर मराठी माणूस हा मुंबईमध्ये राहावा, टिकावा याकरता महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक निर्णय घेतला होता की मुंबईतल्या 500 चौरस फुटापर्यंतच्या मालमत्तांना मालमत्ता कर लागणार नाही, त्यांना मालमत्ता कर माफ केला होता। 1 जानेवारी 2021 पासून हे अंमलात आलं आणि त्याप्रमाणे आता लाखो सदनिका धारकांना याचा फायदा झाला मुंबईतल्या। परंतु आता आपल्याला साऱ्यांना माहिती आहे की नवीन विकास नियंत्रण नियमावली 2034 नुसार समूह पुनर्विकासामध्ये मग त्या उपकरप्राप्त इमारती असतील, जुन्या इमारती असतील, म्हाडाच्या इमारती असतील, यांच्या समूह पुनर्विकासामध्ये साधारणपणे 550 फुटापासून 650 फुटापर्यंतच्या सदनिका उपलब्ध होऊ शकतात। त्याप्रमाणे कारवाई चालू आहे आणि मग ह्या लोकांना मात्र 100% मालमत्ता कर भरावा लागेल। आणि आज माझ्या इथे अभ्युदयनगरमध्ये तर सरकारने जाहीर केलं आहे, टेंडर काढले, त्याच्यात कमीत कमी 635 फुटापासून तर वर जे देता येईल तेवढं आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि मग अशा लोकांना 100% मालमत्ता कर भरावा लागेल। म्हणून मी आज विधानसभेमध्ये मागणी केली की 500 चौरस फुटापर्यंत तो मालमत्ता कर माफ आहे, याची मर्यादा वाढवा आणि ती 700 चौरस फुटापर्यंत करा, जेणेकरून तो 700 चौरस फुटापर्यंतच्या सदनिका धारकांना यापासून दिलासा मिळेल आणि कुठल्या प्रकारचा मालमत्ता कर त्यांना भरावा लागणार नाही। आणि या मुंबईतला मूळ मुंबईकर हा कराच्या ओझ्याखाली वाकून त्याला सदनिका विकण्याची आवश्यकता राहणार नाही, त्याला वेळ येणार नाही, अशा प्रकारची मागण्या मी विधानसभेमध्ये केली। पण वारंवार मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यानंतर कुठेतरी तत्कालीन राज्य सरकारकडून असे काही निर्णय घेतले जातात, त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की कुठेतरी महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असे निर्णय घेतले जातील, असे देखील चर्चा असतील। मग निर्णय कोणी घेतला तरी पण तो मुंबईकरांच्या हिताचा असेल तर त्याचं आम्ही स्वागतच करू, कारण मुंबईतला मराठी माणूस नुसता असा टिकवायचा बोलून होणार नाही, तर त्याला सवलती द्यायला पाहिजे, त्याला रोजगार द्यायला पाहिजे, त्याच्या निवासाची सोय करायला पाहिजे। आणि आज जे विविध गृहनिर्माण धोरणं हे महाविकास आघाडीच्या काळामध्ये जे घोषित झालेले आहे त्यानुसार पुनर्विकासाला मुंबईतल्या चालना मिळालेली आहे। म्हणून मी आज ही आग्रही मागणी केली। यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही, कारण मी सातत्याने मुंबईकरांच्या गृहनिर्माण कसं होईल, चांगली घरं कशी उपलब्ध करता येईल याकरता संघर्ष करत आलो, पुढेही तो करत राहील। काल पक्षप्रमुखांनी आपल्याला सर्व आमदारांना मार्गदर्शन केलं, त्यावेळेस तुम्ही देखील उपस्थित होता। त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की कुठेतरी समोर जरी जास्त संख्या असली तरी देखील त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात नाराजी आहे। तुम्ही 20 जण आहात, मोठ्या चांगल्या पद्धतीने काम करा, एकजुटीने काम करा, अशा पद्धतीने मार्गदर्शन करताना नाही, नक्कीच त्यांनी उदाहरण दिलं। आदरणीय आप्पा वामनराव महाडिक हे एकमेव सदस्य असताना देखील अख्खी विधानसभा गाजवत होते। त्यांनी माननीय छगन भुजबळांचं उदाहरण दिलं की छगन भुजबळ देखील एकमेव सदस्य होते, तरी अख्ख्या सभागृहाला दखल घ्यावी लागायची। तुम्ही तर 20 जण आहात आणि वाघाच्या बच्चे सगळे, त्यामुळे तुम्ही एकत्रपणे लढत राहा। नागरी सुविधांकडे असेल, महाराष्ट्राच्या हिताचे असतील त्या निर्णयाकरता सतत संघर्ष करत राहा आणि आपल्या ज्या मागण्या महाराष्ट्राच्या हिताच्या आहेत त्या सरकारकडनं पूर्ण करून घ्या, अशा प्रकारची काल त्यांनी सूचना केली। शेवटचा प्रश्न, भुजबळ नाराज आहेत, वारंवार चर्चा होत आहे, त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे कुठेतरी त्यांची नाराजी आहे आणि वारंवार आपल्या पक्षाकडून भुजबळांचा उल्लेख केला जातो। ना, असं काही नाही आहे। ते नाराज असतील तर नेमकं काय भुजबळांना वाटते आपण भुजबळांनाच विचारलेलं बरं, याबाबत मी बोलणं उचित नाही। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की मुंबईकरांच्या हिताचे विषय जे आहेत ते आम्ही या सभागृहामध्ये घेतोय आणि आम्हाला पक्षप्रमुखांनी तसे आदेश दिलेले आहेत, त्याच्यामुळे मालमत्ता कर असेल किंवा प्रीपेड बिल मीटर संदर्भात विषय असेल हे आम्ही वारंवार प्रश्न घेत राहू, अशी प्रतिक्रिया जी आहे ते आमदार अजय चौधरी यांनी दिलेली आहे। कॅमेरामन अनिकेतसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, नागपूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.